ऑनलाईन एनीवन ज्याचं पहिलं लेक्चर आहे? हॅलो ऑनलाईन. ओके निखिल. टेल मी व्हॉट इज पॉवर बी. which is made by Microsoft Hmm. to visualize the data, Hmm. to analyze data, Hmm. Hmm. and to find some insights. एवढंच. एनीवन? Convert raw data into meaningful use. राईट. ऑनलाईन एनीवन? ऑनलाईन. Power BI means it is a business intelligence tool, right? Developed by Microsoft to convert raw data into meaningful insights. काल पण म्हणलेलं मी, ही लाईन खूप इम्पॉर्टंट आहे. Convert raw data into meaningful insights. What is business intelligence? Online anyone? What is business intelligence? बोला. रोहन, सायली. काल इंट्रोडक्शन बघितलं ना आपण, त्यावेळी बिझनेस इंटेलिजन्स सांगितलेलं. काय असतं बिझनेस इंटेलिजन्स? एनीवन? It helps to take a decision by analyzing historical data to Okay. predict future. ओके. प्रिटी मच. अजून आठवा डॉक्टर जोरदार. काय सांगितलेलं मी काल? व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? विसरता काय लगेच? 4 स्टेप्स आहेत. त्याच्यामध्ये डेटा कलेक्ट होतो, हम्म. clean होतो, analyze होतो, आणि Right. then store नाही. this. ओके. बिझनेस इंटेलिजन्स इज द प्रोसेस ऑफ फर्स्ट कलेक्टिंग, सेकंड क्लिनिंग, थर्ड analytics, and fourth reporting, means dashboard creation. This is the business intelligence. Okay, clear now? पक्का? ऑनलाईन बोला रे. ऑनलाईन जरा सगळे झोपलेत का? ऑनलाईन येस सर. बाकीचे कोण बोलते? एक तास फक्त. बाकीचे कुठे गेले? अभिजित, Yes, sir. बोलायला काय होतं तुम्हाला? जरा इंटरॅक्शन ठेवा ना ऑनलाईन. व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ पॉवर बी? First is power query. ओके. Power query मध्ये डेटा ट्रान्सफॉर्म केला जातो. ओके. परत सेकंड वाला मॅप आहे, ओके. व्ह्यू, ओके. पिवोट, ओके. and then question and answering. ओके. ऑनलाईन एनीवन? व्हॉट आर द कंपोनेंट्स ऑफ पॉवर बी डेस्कटॉप? प्रोसेस आहे डेटा स्टोर. म्हणजे ते लाईन बाय लाईन सांगायचं का की फर्स्ट वाला? नाही, लाईन बाय लाईन सांगावं लागतं. line by line. फ्लो इज डिफरंट, कंपोनेंट्स आर डिफरंट. Component पण line by line सांगा. Yeah. तुम्ही सांगितलं. येस. फर्स्ट वन इज आहे पॉवर. फर्स्ट वन इज पॉवर क्वेरी. त्यामध्ये काय होतं? क्लिनिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड पॉवर पिवोट. पिवोट मध्ये काय होतं? मॉडेलिंग होते. डेटा मॉडेलिंग मीन्स रिलेशनशिप बिल्डिंग. थर्ड वन इज पॉवर व्ह्यू. पॉवर व्ह्यू मध्ये काय होतं? डॅशबोर्ड क्रिएशन, राईट. फोर्थ वन इज पॉवर मॅप, visualization in 3D way, and fifth one is Power Q&A. It is a question and answer engine, right? And what is the flow of Power BI? How Power BI flow? Architect of Power BI. First data structure आहे data First data source, source. right? Data source म्हणजे काय? Data import करणं. डिफरंट डेटा सोर्सेस आहेत, जसं एक्सेल, CSV डेटाबेसेस आहे डिफरंट AWS क्लाउड. हे काय झाले? सगळे डेटा सोर्सेस झाले. सो फर्स्ट काय? डेटा सोर्स. डेटा सोर्स कडून कुठे जातो? पॉवर क्वेरीला.
पॉवर क्वेरी मध्ये काय होतं सगळं ट्रान्सफॉर्मेशन अँड क्लिनिंग. देन पॉवर क्वेरी वरून पॉवर बाय डेस्कटॉप, राईट. पॉवर बाय डेस्कटॉप मध्ये काय होतं सगळं डॅशबोर्ड क्रिएशन, सगळं व्हिज्युअलायझेशन कुठं होतं पॉवर बाय डेस्कटॉपला. पॉवर बाय डेस्कटॉप वरून डेटा कुठे जातो पॉवर बाय सर्व्हिसला. पॉवर बाय सर्व्हिस मध्ये काय होतं डेटा शेअरिंग, रिपोर्ट शेअरिंग, डेटा शेअरिंग अँड देन एंड युजर्स. क्लिअर इथपर्यंत एव्हरीवन? ऑनलाईन निखिल का आलंय? हो सर. ओके ठीक आहे. पॉवर बाय डाउनलोड केलं सगळ्यांनी? लॅपटॉप ओपन करा. Yes, sir. ऑनलाईन लॅपटॉप ओपन करा सगळ्यांनी. पॉवर बी ओपन सर केल्यानंतर तुमची तुम्हाला स्क्रीन असं शेअर काहीतरी आहे. तुमची स्क्रीन शेअर. येस येस करतो. Just wait. हां फाईल पाठव. मी आता एक फाईल पाठवली, त्यामध्ये पॉवर बायचे नोट्स, जो आपण डेटा यूज करणार आहे तो, पॉवर बायचे जे डॅक्स म्हणतात त्याची चीट शीट आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. एक झिप फाईल पाठवली मी आता ग्रुपला. दिसते आता स्क्रीन ऑनलाईन? पॉवर बाय इन्स्टॉल केलं हो, सगळ्यांनी? एव्हरीवन ओपन केलं? असं काहीतरी डेस्कटॉप दिसेल सगळ्यांना. ओके, सो इथं ब्लँक रिपोर्ट म्हणून आहे, त्या ब्लँक रिपोर्टला क्लिक करा. ओके, आता हा जो तुमच्या समोर ओपन झालाय त्याला म्हणतो आपण पॉवर बाय डेस्कटॉप. जिथं डॅशबोर्ड क्रिएशन काय होतंय, डॅशबोर्ड क्रिएशन. इथं तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन करणार आहे ते इथं करणार आहे सगळे, हे चार्टचा यूज करून. ओके, लेफ्ट साईडला आहेत पॉवर बायचे व्ह्यूज. ओके, फर्स्ट आहे रिपोर्ट व्ह्यू. आता रिपोर्ट व्ह्यू म्हणजे काय, जिथं तुम्ही व्हिज्युअलायझेशन करणार त्याला आपण म्हणतो रिपोर्ट व्ह्यू. हा जो आहे त्याला म्हणतो आपण रिपोर्ट व्ह्यू. ओके, काय म्हणतो रिपोर्ट व्ह्यू. सेकंड आहे तुमचा टेबल व्ह्यू. टेबल व्ह्यू म्हणजे कसं, म्हणजे काय, जसं डेटा एक्सेल फॉर्मॅटमध्ये असतो, एक टेबल फॉर्मॅटमध्ये असतो, कसा असतो रोज अँड कॉलम्समध्ये असतो, तसंच डेटा इथे दिसतो एक रोज अँड कॉलम्समध्ये. थर्ड व्ह्यू आहे तुमचा मॉडेल व्ह्यू. जी काय तुम्ही डेटा मॉडेलिंग करणार आहे, डेटा मॉडेलिंग म्हणजे काय, रिलेशनशिप बिल्ड करणार आहे बिटवीन द टेबल्स, ते कुठे करणार तुम्ही मॉडेल व्ह्यू मध्ये करता. मोस्ट 3 इम्पॉर्टंट व्ह्यू आहे. फर्स्ट वन इज रिपोर्ट, सेकंड टेबल, थर्ड वन मॉडेल व्ह्यू. ओके, जसे व्ह्यूज आहेत तसे पेन्स आहेत. आता पेन्स म्हणजे काय, इथं राईट साईडला तुम्हाला दिसतंय काहीतरी दिलेलं आहे, बिल्ड दिलंय, फिल्टर दिलंय आणि डेटा एक समथिंग काहीतरी. ओके, त्याला आपण म्हणतो पेन्स. ऑनलाईन गाणी कोणी लावली? Sir. येस Hello, sir. येस. सर हे लॅपटॉप मध्ये लेक्चर चालू असताना दिसत नाही सर. मग मोबाईलमध्ये जॉईन करा लेक्चर. हा ठीक आहे सर. येस. ओके, जसे व्ह्यूज आहेत तसे 3 इम्पॉर्टंट पेन्स आहेत. ओके, इंटरव्ह्यूला इम्पॉर्टंट क्वेश्चन, व्हॉट आर द पेन्स प्रेझेंट इन पॉवर बाय. सो देर आर 3 टाइप्स ऑफ पेन्स. फर्स्ट वन इज फिल्टर पेन. आता फिल्टर पेन म्हणजे काय, समजा तुमच्याकडे 100 प्रोडक्ट्स आहेत आणि तुम्हाला फक्त टॉप 10 प्रोडक्ट्स दाखवायचे असेल तेव्हा तुम्ही फिल्टर पेनचा यूज करता. अंडरस्टँड फिल्टर पेन म्हणजे काय. सेकंड आहे व्हिज्युअलायझेशन पेन. जे काही तुम्ही चार्ट्स वापरणार आहे, बार चार्ट, कॉलम चार्ट, पाय चार्ट, जे काही चार्ट्स यूज करणार आहे ते कशाचं यूज करणार आहे, व्हिज्युअलायझेशन पेन, त्याला बिल्ड पेन म्हणतो आपण. आणि थर्ड आहे डेटा पेन. डेटा पेन म्हणजे इथं सगळं तुम्हाला डेटा दिसतो, जे काही आपण फाईल्स लोड करणार आहे, देन त्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे तो पूर्ण डेटा कुठे दिसतो तुम्हाला, डेटा पेन मध्ये. 3 पेन्स का आले, फर्स्ट वन इज फिल्टर, सेकंड व्हिज्युअलायझेशन आणि थर्ड वन इज डेटा पेन. पेन्स झाले, व्ह्यूज झाले. ओके, देन देर इज अ डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड रिपोर्ट. सांगू शकतो कोणतरी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड रिपोर्ट? मल्टिपल स्टार्स. ओके, अँड रिपोर्ट? एनीवन? बेसिक. डॅशबोर्ड मध्ये आपल्याला फिल्टर्स बघतात ना वेगवेगळे ओके, content. मग रिपोर्ट मध्ये लावतोय. एनीवन? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड रिपोर्ट? बोला ऑनलाईन, कोणाला माहिती? बोला, चुकलं तर चुकलं, एवढं काय.
नाही. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्कबुक अँड वर्कशीट? एक्सेल झालं एक्सेल. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वर्कबुक अँड वर्कशीट? वर्कबुकमध्ये वर्कशीट बट वर्कबुक म्हणजे काय? वर्कबुकमध्ये मेनी वर्कशीट असते. राईट. तसाच डॅशबोर्ड. मग वर्कबुक काय असतं? एक सिंगल पेज असतं, सिंगल पेज एंटिटी असतं. तसाच डॅशबोर्ड असतो. डॅशबोर्ड इज अ सिंगल पेज एंटिटी अँड रिपोर्ट इज अ मल्टिपल पेजेस. ह्या काय डॅशबोर्ड झाला, हा काय एक सिंगल पेज आहे. इथं खाली पेज 1 पेज 2 दिले, ह्याला म्हणतो आपण रिपोर्ट्स. ते मल्टिपल पेजेस असू शकतात. क्लिअर ना? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डॅशबोर्ड अँड रिपोर्ट? ओके. सो पॉवर बी इम्पोर्ट म्हणजे जी मी तुम्हाला एक फाईल पाठवली, सगळ्यांनी झिप अनलॉक केली त्याची झिप फाईल, ग्रुपला झिप फाईल पाठवली, त्यामध्ये पूर्ण डेटा आहे. ती झिप फाईल आधी हे करून एक्सट्रॅक्ट करून ॲडव्हेंचर बॉक्स डेटा. ठीक आहे, थांबा. ओके. आपण आहे ना जो डेटा वापरतो तो मायक्रोसॉफ्टचा वापरतोय, जो त्यांनी पब्लिकली केलाय ॲडव्हेंचर बॉक्स डेटा, तो आपण मायक्रोसॉफ्ट. त्याआधी आपण थोडे सेटिंग्स करणार आहे आपल्या पॉवर BI मध्ये. ओके. सो सगळ्यांनी फाईलमध्ये जावा. ओके. फाईलमध्ये गेल्यानंतर तिथं ऑप्शन्स अँड सेटिंग आहे. गेले सगळे? ऑप्शन्स अँड सेटिंग मध्ये जावा आणि ऑप्शन्स मध्ये जावा. असं काय ते एक विंडो पॉपअप होईल. झालंय सगळ्यांचं? एव्हरीवन? नाही सर, पुन्हा सांगा. जस्ट वेट. फाईलमध्ये जावा, देन ऑप्शन्स अँड सेटिंग. ओके. ऑप्शन अँड सेटिंग मध्ये गेल्यानंतर ऑप्शन्स. ओके. झालं आता? त्याच्या ऑप्शन्सवर क्लिक करा, ते ओपन होईल. झालं ऑनलाईन? हॅलो. हा सर, कर दे. झालं? त्यानंतर प्रिव्ह्यू फीचर्स मध्ये जावा. प्रिव्ह्यू फीचर्स मध्ये तुमच्या काहीतरी अनटिक्स असतील. काय काय सगळ्याला टिक करा. हे इथं अनटिक असतील, सगळ्याला टिक करा. केलं सगळ्यांनी? एव्हरीवन? ओके. प्रिव्ह्यू फीचर्स नंतर डेटा लोडिंग मध्ये जावा. ओके नंतर करा. ओके नंतर क्लिक करा. आधी कोणी क्लिक नका करू. प्रिव्ह्यू फीचर्स नंतर डेटा लोड, करंट फाईल. इथं ऑटो डिटेक्ट न्यू रिलेशनशिप असेल, त्याला अनटिक करा. केलं सगळ्यांनी? ऑनलाईन एव्हरीवन सोबत आहेत माझ्या? हो सर. येस. डेटा लोड मध्ये जावा, नाही तर ऑटो डिटेक्ट न्यू रिलेशनशिप असेल त्याला अनटिक करा. दार लावून घे ना. केलं सगळ्यांनी? ओके. देन रिजनल सेटिंग मध्ये जावा. ओके. कशामध्ये? डेटा लोड मध्ये ऑटो डिटेक्ट न्यू रिलेशनशिप असेल, थर्ड वन, त्याला अनटिक करा. एव्हरीवन? ओके. देन रिजनल सेटिंग मध्ये जावा. रिजनल सेटिंग आपण का चेंज करतो? बिकॉज जो आपण वापरणार आहे तो यूएसचा डेटा आहे. ओके. यूएसचा डेटा असल्यामुळे त्यांच्याकडे डेट कशी असते? फर्स्ट डेट, देन मंथ, देन इयर. राईट? का फर्स्ट इयर असतो? फर्स्ट इयर असतो त्यांच्याकडे, देन मंथ अँड देन डेट. आपल्याकडे कसं असतं? डेट, मंथ अँड इयर असं आपल्याकडे असतं. त्यामुळे इथं सेटिंग मध्ये चेंज करा, इंग्लिश युनायटेड स्टेट्स करा. ओके. युनायटेड स्टेट्स. इंग्लिश युनायटेड स्टेट्स. एवढे झाले 3 चेंजेस ऑनलाईन एव्हरीवन. अँड देन ओके वर क्लिक करा. येस, तेवढा एकच करा. अँड देन अप्लाय चेंजेस म्हणा, वरती आलं असेल तर. येस. झालं सगळ्यांचं ऑनलाईन एव्हरीवन?
मला एक सांगा, फर्स्ट डेटा लोडिंग येतं की डेटा अंडरस्टँडिंग? कारण पहिलं आपल्याला त्याच्यामध्ये काय काय दिलं ते अंडरस्टँड. राईट. ऑनलाईन एनीवन, पहिले डेटा अंडरस्टँडिंग येतं की डेटा लोडिंग? अरे बोला. पावर BI मध्ये डेटा लोडिंग नाही, पॉवर मध्ये कसं काय डेटा लोडिंग? आधी सर आपण डेटा लोड करतो त्याच्यानंतर अंडरस्टँडिंग करतो. डेटाबेस मध्ये पण डेटा असल्यावर पाहू शकतो आपण. मग ऑलवेज रिमेंबर, कधीच डेटा लोडिंग फर्स्ट येत नाही, ऑलवेज डेटा अंडरस्टँड. मला एक गोष्ट सांगा, तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणाला तरी एंट्री द्यायची, ठीक आहे, तुमचा पर्सन असेल कोणतरी XYZ, त्याला तुम्ही आधी अंडरस्टँड करणार की डायरेक्ट एंट्री देणार? अंडरस्टँड करून घेणार, राईट. तसंच पॉवर बीआयचं असतं, आधी काय करतो आपण त्या डेटाला अंडरस्टँड करतो, देन मग त्या पर्सनची एंट्री होते ना तुमच्या लाईफमध्ये, बरोबर आहे. देन मग डेटा काय होतो, लोड होतो. सो फर्स्ट स्टेप्स इज डेटा अंडरस्टँड. क्लिअर? मी जातो फाईल्स मध्ये. मी फर्स्ट ओपन करतो कॅलेंडर लुक. मी कॅलेंडर लुक ओपन केलं, ह्याच्यामधून तुम्हाला काय अंडरस्टँडिंग होईल, काय भेटेल तुम्हाला यात? फक्त डेट आहे, अजून एनीवन? ओके, हे तुम्ही काय काय व्हिज्युअलायझेशन करू शकता? कोणत्या फॉर्मॅट? व्हिज्युअलायझेशन काय काय करू मंथ, शकता? इयर, डेट, ओके, इयर ओनली. ओके, देन क्वार्टर, ऑर्डर. ओके बोथ ओके. माझ्याकडे हा डेट, एक डेट फॉर्मॅटमध्ये फर्स्ट डेट आहे, देन मंथ आहे, देन इयर आहे. आता माझा मॅनेजर आला, तो म्हणला अथर्व मला इयर वाईज सेल्स फाइंड करून दे, मंथ वाईज सेंट फाइंड करू दे, क्वार्टर वाईज, वीक वाईज, डे वाईज फाइंड करून दे. जर मी ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं तर हे फाइंड आउट करू शकतो, इयर सेपरेट आउट करू शकतो, क्वार्टर सेपरेट आउट करू शकतो, डे सेपरेट आउट करू शकतो, वीक सेपरेट आउट करू शकतो. मग ह्या थ्रू काय मिळतंय मला, इच डे वाईज और इच वीक वाईज और इच इयर वाईज मला डेटा मिळेल, सेल्स मिळेल, माझं प्रॉफिट मिळेल. हे बिझनेसला हेल्प करेल माझ्या. जर मला प्रत्येक दिवसाचा बिझनेस करत असेल तर मी माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो, राईट. सो डेट कॉलम खूप इम्पॉर्टंट असतो, त्यामुळे तुम्ही तुमच्या पूर्ण कॅलेंडरचं जे असेल त्यानुसार सगळे व्हिज्युअलायझेशन करू शकता. अंडरस्टँड? फास्ट नाही नव्हते. सेकंड आहे माझा कस्टमर लुकअप टेबल. ओके, काय आहे बेसिकली कस्टमर लुकअप टेबल? एनिमल आहे, तू काय काय व्हिज्युअलायझेशन करू शकतो तू सांगा. ऑनलाईन एनिमल बोला, चुकलं काय बेसिक सांगायचं, काही बोला. कस्टमर इन्फॉर्मेशन असतो आणि त्याच्यानंतर त्याला इन्कम आहे आणि प्रोफेशनल म्हणजे एज्युकेटेड आहे का नाही, येस होम आहे का नाही, अजून ते आहे का नाही. राईट. बेसिकली काय दिले ते एक बेसिक कस्टमरची इन्फॉर्मेशन झाली. म्हणजे असं काय झालं, तुम्ही गेला अमेझॉनला आणि जेव्हा तुम्ही लॉग इन करता तेव्हा तुमची इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर होती, तीच इन्फॉर्मेशन इथं स्टोअर झाली. ही बेसिक काय कस्टमरची इन्फॉर्मेशन आहे. फ्रॉम त्याची एक कस्टमर की आहे, देन प्रेफिक्स आहे, फर्स्ट नेम लास्ट नेम, जसं तुम्ही एखादा फॉर्म फिलअप करता त्याप्रमाणे ह्याच्यात तुम्ही काय काय व्हिज्युअलायझेशन करू शकता. इन्कम. ओके ओके, ॲव्हरेज आपण असं सॅलरी करू शकतो का, राईट. नंतर होम आपण असं ओनर्स करू किती शकतो का, हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी कस्टमर ठेवू शकतो का. इफ जर ज्याची सॅलरी जास्त असेल तो काय झाला माझा हाय प्रायोरिटी कस्टमर, ज्याची सॅलरी लो असेल तो काय झाला माझा लो प्रायोरिटी कस्टमर. और सॅलरी वाईज किती कस्टमर आपल्यामध्ये सेल्स करून घेतात ते काढू शकतो का, काढू शकतो, राईट. हे व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. देन ऑक्युपेशन वाईज आपण काढू शकतो, राईट. देन चिल्ड्रन्स जर असेल त्याला ते चिल्ड्रन्स आहे की नाही याचे चेक करू शकतो. हे सगळे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. एव्हरीवन, फर्स्ट लेक्चर आहे. ओके, लवकर आले. कस्टमर लुकअप का आला,
देन प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये काय प्रोडक्ट कॅटेगरी काय कॅटेगरी म्हणजे काय असते काय एखादा मेन पॅरेंट बनवू शकतो आपण पॅरेंटचे तुम्ही काय झाले सब कॅटेगरी झाले पॅरेंट म्हणजे तुमचं कॅटेगरी आणि तुम्ही त्यांचे चिल्ड्रन्स आहेत त्यामुळे काय सब कॅटेगरी ओके बेसिकली याच्यामध्ये काय दिलं जस्ट प्रोडक्ट कॅटेगरी की दिली आणि कॅटेगरी नेम दिले दॅट्स इट प्रोडक्ट सब कॅटेगरी काय असणार आहे जस्ट प्रोडक्ट सब कॅटेगरी त्याची सब कॅटेगरीज किती आहेत बाईक्स मध्ये डिफरंट टाइप्स असतात ना माउंटेन बाईक झाले रोड बाईक झाले डर्ट बाईक झाले हे डिफरंट टाइप्स असतात त्याला काय म्हणतो आपण सब कॅटेगरीज म्हणतात आणि इथं अगेन एक प्रोडक्ट कॅटेगरी की दिली ती प्रोडक्ट कॅटेगरी की प्रोडक्ट कॅटेगरीज मध्ये पण दिली आणि इथं पण दिली असं का काय ओके कसं बोला चला राईट राईट जर मला प्रोडक्ट सब कॅटेगरी वाईज फाइंड आउट करायचं असेल ओके प्रोडक्ट कॅटेगरी म्हणजे मला फिल्टरमध्ये ठेवायचे प्रोडक्ट कॅटेगरी अँड देन सब कॅटेगरीज काय ठेवायचं का आलं प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये आहेत का सब कॅटेगरी प्रोडक्ट कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी आहे नाहीये कशामध्ये फक्त ते प्रोडक्ट सब कॅटेगरीमध्ये बट दोघांमध्ये कॉमन काय कोणती की प्रोडक्ट की कॅटेगरी की म्हणजे प्रोडक्ट कॅटेगरी तिकडे काय झाली युनिक झाली सिंगल टाइम येते राईट सिंगल टाइम येते आम्ही युनिक झाली त्याला आपण प्रायमरी की म्हणतो तुमच्या एसक्यूएलच्या भाषेत राईट तीच ऍज इथं काय ऍक्ट करते फॉरेन की म्हणजे काय रेफरन्स कोणत्या टेबलचा आहे फर्स्ट टेबलचा आहे म्हणजे कोणत्या प्रोडक्ट कॅटेगरीचा क्लिअर आत्ता नका लोड घेऊ जास्त फक्त एवढं समजून घ्या काय टेबल दॅट्स इट पुढे जाऊन आपण करणार आहे अजून डीप ओके प्रोडक्ट कॅटेगरी काय आला प्रोडक्ट सब कॅटेगरी काय आला देन रिटर्न्स डेटा व्हॉट इज रिटर्न्स डेटा टेल मी काय कळतं तुम्हाला जे प्रोडक्ट दिलेलं आहे ते डेटनुसार रिटर्न केलेलं राईट आता मी ॲमेझॉनला गेलो मी मोबाईल परचेस केला मोबाईल परचेस आणि मी रिटर्न केला समथिंग एका डेटला रिटर्न केला तुम्हाला तो रिटर्नचा डेटा असेल तो मेंटेन ठेवावा लागेल का मी बघू शकतो ना जर माझं सेल्स एवढं होतं तर तो रिटर्न किती होते जर 50,000 मोबाईल विकले जातात ते माझ्या त्याचे रिटर्न्स किती म्हणजे मला पर्सेंटेज ऑफ लॉस किती होतोय जर 50,000 मोबाईल विकतोय आणि 50,000 रिटर्न होतोय तर प्रॉफिट मार्जिन काय झालं 0 राईट सगळं काय झालं लॉसच झालं ना त्यामुळे रिटर्न डेटा इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये काय दिलं जस्ट रिटर्न डेट टेरिटरी की प्रोडक्ट की आहे रिटर्न क्वांटिटी दॅट्स इट ओके ह्याच्यावर नका जाऊ आता थांबा फक्त एवढं दिलं ओके देन सेल्स डेटा सेल्स डेटामध्ये काय असेल बेसिकली तुमचा सेल्स झाला किती ऑर्डर क्वांटिटी केले राईट त्या ऑर्डर क्वांटिटीनुसार तुम्ही काय करू शकता प्राइजेस काढू शकता राईट ह्याच्यामध्ये काय दिलंय ऑर्डर डेट दिली स्टॉक डेट दिली ऑर्डर डेट म्हणजे काय कधी ऑर्डर केली स्टॉक डेट म्हणजे काय कधी स्टॉकमध्ये आला राईट एवढं तर बरोबर आहे ओके देन ऑर्डर नंबर जसं तुम्ही एखादा डीमार्टला जाता डीमार्टमध्ये मल्टिपल ऑर्डर परचेस करता तेव्हा त्याचा नंबर एकच असतो ना ऑर्डर नंबर तुम्ही भले का मल्टिपल ऑर्डर खरेदी करा पण त्याचा नंबर काय असतो एकच नंबर असणार ना ओके सो काय इथं ऑर्डर नंबर देन काय प्रोडक्ट की देन कस्टमर की टेरिटरी की ऑर्डर लाईन आयटम म्हणजे काय रे ऑर्डर लाईन आयटम म्हणजे काय एनीवन ऑनलाईन ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय किती ऑर्डर केल्यात क्वांटिटी मग ऑर्डर लाईन आयटम काय तुमच्या मते ऑर्डर लाईन आयटम ऑनलाईन बोर होते नाही ना इंटरेस्टिंग आहे ना ऑनलाईन एनीवन निखिल नाही माहित सर अभिजित आशिष ऑर्डर लाईन आयटम म्हणजे काय एनीवन समजा
तुम्ही ऑर्डर केलं मल्टिपल थिंग, काहीतरी गोष्टी असतात ते लाईन मध्ये असतात. लाईन मध्ये म्हणजे काय, ते ऑर्डर होणार असतात. एक ऍड टू कार्ट करता तुम्ही, राईट? ऍड टू कार्ट करता अमेझॉनला जाऊन, ते काय फक्त स्टॉक मध्ये मेन्शन केले म्हणजे हे ऑर्डर होऊ शकतात. म्हणजे काय, ऑर्डर लाईन आयडिया म्हणजे ऑर्डरच्या ह्याच्यामध्ये आहे जे ऑर्डर होऊ शकतं, त्याला काय म्हणतो आपण, ऑर्डर लाईन आयडिया. स्टॉक मध्ये नाही म्हणताय ना. कसं सांगता की बाबा आता समजा एकाने मोबाईल परचेस केला, एकाने रिमोट परचेस केला, तर मोबाईल काय झाला, हे दोघं लाईन मध्ये, मोबाईल ऑर्डर झाला, आता नेक्स्ट बारी कोणाची येणार आहे, रिमोटची. असं ऑर्डर लाईन. क्लिअर? सगळा सेल्स डेटा सेम आहे बाकीचा, 2020, 21 आणि 22. देन जातो टेरिटरी लुकअप. टेरिटरी लुकअप जो आहे त्यामध्ये तुम्हाला काय दिसतं आणि आपण काय काय व्हिज्युअलाइज, वेट सांगतो, तुमच्या मते काय मला दिसतं. टेरिटरी म्हणजे काय माहिती, माहिती काय असते टेरिटरी? राईट. म्हणजे पुणे काय एक टेरिटरी, पूर्ण शिवाजीनगर काय एक टेरिटरी, अख्खा भाग येतो, राईट? इंडिया काय पूर्ण टेरिटरी ना. इंडियाच्या बाहेर मग बाकीचे आहेत, पाकिस्तान म्हणजे ती बॉर्डर आहे अख्खी इंडियाची, त्याला काय म्हणतो आपण, टेरिटरी म्हणतो, राईट? सो टेरिटरी काय माहिती, फर्स्ट सेल्फ टेरिटरी आहे, देन रिजन आहे, देन कंट्री अँड देन कॉन्टिनेंट. हे सगळे काय झाले, टेरिटरीज झाले. कॉन्टिनेंट झालं, कंट्रीज झाले अँड देन रिजन्स झाले. ह्यातून काय काय व्हिज्युअलायझेशन करू शकता? ओके, रिजन वाईज. ओके, काय करू शकतो आपण, रिजन वाईज किती सेल्स झालाय, कंट्री वाईज किती सेल्स झालाय, कंट्री वाईज कोणत्या कंट्रीने जास्त ऑर्डर्स दिले. सो आपण स्पेसिफिक कंट्रीवर टार्गेट ठेवू शकतो, बाबा ह्या कंट्रीमधून मला जास्त प्रॉफिट होतोय, सो मी त्या स्पेसिफिक कंट्री टार्गेट करू शकतो. ह्या कंट्रीमध्ये मला लेस होतोय, सो मी तर काय काय इम्प्रुव्हमेंट करू शकतो. हे सगळ्या गोष्टी कसं करू शकतो आपण, टेरिटरी लुकअप. क्लिअर सगळ्यांना? देन लास्ट आहे तुमचा प्रोडक्ट लुकअप. लास्ट टेबल सांगा, व्हॉट इज प्रोडक्ट. प्रोडक्ट लुकअप मध्ये काय काय बघताय, काय काय भेटेल आहे तुम्ही, एनिवन? सांगा ना. ऑनलाईन एनिवन काय दिसतं तुम्हाला बेसिकली टेरिटरी लुकअप, सॉरी प्रोडक्ट लुकअप मध्ये? आता जेव्हा तुम्ही अमेझॉनला जाता तेव्हा प्रोडक्टची लिस्टिंग असते ना, राईट? असते ना प्रोडक्टची लिस्टिंग. का डायरेक्ट तुम्हाला काहीच नाही दिसत, प्रोडक्ट दिसतात ना, ती काय असते, प्रोडक्टची लिस्टिंग असेल, तेच प्रोडक्ट इथे आहे. म्हणजे काय, प्रोडक्टची बेसिक इन्फॉर्मेशन आहे, बाबा काय तो प्रोडक्ट, की त्याची सब कॅटेगरी, प्रोडक्ट एसक्यू, देन प्रोडक्ट नेम, मॉडेल नेम, त्याचं डिस्क्रिप्शन, तसं असतं ना. त्या प्रोडक्टचं नाव टाकलं तुम्ही, समजा ऍपल मोबाईल सर्च केला, फर्स्ट काय येतो, तो मोबाईल येतो. नंतर काय त्याचं मॉडेल नेम येतं, आयफोन 16, 17, 18 काय असेल. देन काय येतं, त्या प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन येतं ना. देन काय येतं, प्रोडक्टचा कलर येतो, देन साईज येतं, देन स्टाईल काय असेल, देन प्रोडक्ट कॉस्ट अँड प्रोडक्ट प्राइस, राईट? अशाच गोष्टी येतात ना. ओके, देन आपण बघताना इथे एक प्रोडक्ट एसक्यू म्हणून बघितलं. व्हॉट इज प्रोडक्ट एसक्यू? तुमच्या मते प्रोडक्ट एसक्यू काय? इट इज अ स्टॉक किपिंग युनिट. ओके, HL म्हणजे काय, हेल्मेट प्रोडक्ट आहे. U509 त्याचा एक युनिक आयडेंटिफिकेशन, आणि R म्हणजे काय, त्याचा कलर. इट इज अ स्टॉक किपिंग युनिट. ओके, क्लिअर? स्टॉक किपिंग युनिट. ओके, बेसिक इंग्लिशचा मराठीमध्ये हे करा, स्टॉक किपिंग युनिट. ओके, HL काय आलं, HL म्हणजे हेल्मेट म्हणजे प्रोडक्टचं नाव, देन U509 म्हणजे त्याचा एक युनिक आयडेंटिफिकेशन, आणि R म्हणजे काय, कलर्स. ओके, डेटा काय आला सगळ्यांना, फ्रॉम स्टार्टिंग टू एंडिंग, एव्हरीवन ऑनलाईन? ऑनलाईन? ओके, ऑनलाईन बोर झाला का रे, का कळत नाही, असं कोण आहे का, फास्ट होतंय? समजतंय सर. आत्ताच सांगा, काही पॉवर क्वेरी एडिटर नाही का आलं, पुढं काहीच करणार नाही.
मग आत्ताच सांगा. फास्ट होत असेल तर फास्ट सांगा, कळत नसेल तर कळत नाही सांगा. ओके, कळत आहे सगळ्यांना ऑफलाईन नक्की? सर माझ्या लॅपटॉप मध्ये फाईल ओपन नाही होत. ओपन नाही होते. हा. जस्ट वेट मिनिट, मला बघावं लागेल. वेट मिनिट. आता तुम्ही पॉवर बाय डेस्कटॉप ओपन केलं, ठीक आहे. ओपन करा सगळ्यांनी पॉवर बाय डेस्कटॉप. मला आता काय करायचं, डेटा अंडरस्टँडिंग झाली सगळ्यांची. आता काय करायचं, नेक्स्ट स्टेप डेटा लोडिंग. राईट, काय करायचं आहे, डेटा लोडिंग. ओके, जेव्हा तुम्हाला डेटा लोड करायचा असतो तेव्हा एक ऑप्शन इथं गेट डेटा म्हणून एक्सेल मध्ये पण असतो ना, गेट डेटा बघितलाय ना. त्याप्रमाणे इथं आहे गेट डेटा म्हणून. त्या गेट डेटावर क्लिक करतो मी. त्यांनी मला लॉट्स ऑफ ऑप्शन्स दिलेत. एक्सेल दिलाय, पॉवर बेस सिमेंटिक मॉडेल, डेटा फ्लो, डेटा वर्स, त्याकडे खूप ऑप्शन आहेत. जेवढे ऑप्शन असतील तेवढे ऑप्शन त्याकडे. डेटाबेस, सगळे डेटाबेस, ओरेकल डेटाबेस आहे, AWS डेटाबेस, सगळे डेटाबेस. पण आता जो माझी फाईल फॉर्मॅट आहे ती कोणत्या फॉर्मॅटमध्ये, एक्सेलमध्ये. नीट चेक करा. अरे फाईलचा फॉर्मॅट कोणता आहे, जसं डॉट एक्सेल एक्सेस असतं तसं कोणता आहे, CSV. CSV म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. राईट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एक्सेल अँड CSV? ओके, आणि CSV मध्ये राईट डिफरन्स काय 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 होऊ शकतं? ओके, एनीवन? एक्सेल आणि CSV मध्ये डिफरन्स काय? एक्सेल मध्ये काय असतं, एक्सेल मध्ये कसं असतं, टेबल फॉर्मॅटमध्ये प्रत्येकाला एक डेडिकेटेड स्पेस असते. राईट, त्यामुळे काय असतं, त्याचं काय म्हणतात, स्पीड ऑप्टिमायझेशन कमी होतं. राईट, लोड खातो ना डेटा. बट CSV कसं असतो, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू. तुम्ही एकाच कॉलम मध्ये मल्टिपल गोष्टी टाकू शकता, त्यामुळे तुमचा स्पेस पण इन्क्रीज होतो आणि स्पीड पण ऑप्टिमाइज होतो. ओके, त्याला म्हणतो CSV. आता माझं कोणत्या फॉर्मॅटमध्ये, CSV मध्ये, तेव्हा मी तर काय सिलेक्ट करणार, मी टेक्स्ट/CSV. देन माझा डेटा आहे पॉवर BI मध्ये, त्यामुळे पॉवर BI मध्ये जातो. त्या ॲडव्हेंचर वर्क्समध्ये, त्यामुळे ॲडव्हेंचर वर्क्समध्ये गेलो. फर्स्ट मी इम्पोर्ट करतो कॅलेंडर लुकअप. ओके, सो कॅलेंडर लुकअपला सिलेक्ट करतो अँड देन ओपन. मी ओपन केल्यानंतर झालं सगळ्यांचं ओपन. इथं दोन ऑप्शन येतात, एक लोड आणि एक आहे ट्रान्सफॉर्म. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लोड अँड द ट्रान्सफॉर्म डेट? गेट डेटा मध्ये जायचं, टेक्स्ट/CSV अँड देन फाईल सेव्ह कर तुझी. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लोड अँड ट्रान्सफॉर्म? राईट. जेव्हा मी लोड करेल तेव्हा डेटा कुठं स्टोअर होईल, फक्त पॉवर बाय डेस्कटॉपला स्टोअर होईल. बट मला याच्यावर काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, सो मला कुठे जावं लागेल, पॉवर क्वेरीला जावं लागेल. म्हणजे कुठं, पॉवर क्वेरी एडिटरला. ओके, सो जेव्हा मी ट्रान्सफॉर्म करेल तेव्हा कुठं जाईल डेटा, पॉवर क्वेरी एडिटरला, म्हणजे कुठं, पॉवर BIच्या बॅकएंडला. ओके, सो लोड म्हणजे काय, जेव्हा मी लोड करेल डेटा तो कुठं राहील, फक्त पॉवर बाय डेस्कटॉपला विदाउट ट्रान्सफॉर्मिंग. म्हणजे बॅकएंडला कसं वर्क होतं सांगितलं तसं आपण MySQL मध्ये कसं वर्क होतं बॅकएंडला तसंच इथं पण होत असतं. ओके, सांगतो मी, पुढे पण खूप आज गोष्टी बघायच्यात आपल्याला. ओके, कळालं लोड म्हणजे काय. आता मी काय करतो, ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करेल. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही डेटा लोड करता तेव्हा नेहमी ट्रान्सफॉर्मवर क्लिक करायचं. का, त्यामध्ये आपल्याला काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन करायचे ना. राईट, त्यामुळे ऑलवेज क्लिक ऑन द ट्रान्सफॉर्म द डेटा. आता ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतो. जस्ट वेट, बघ. एक फाईल ट्रान्सफॉर्म. जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटा क्लिक केलं ते अशी एक पॉपअप विंडो ओपन झाली. ठीक आहे, हे अख्खं आहे पॉवर क्वेरी एडिटर. तुमचं जे काय ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे ते कुठे करणार तुम्ही,
इथे करणार आहे. हे तुमचे डेटा क्लिनिंग झालं, डुप्लिकेट्स रिमूव्ह झाले, एरर्स रिमूव्हिंग झाले, एक्स्ट्रॅक्शन झाले. हे कुठे करणार आहे आपण? सगळे पॉवर क्वेरी एडिटरला करणार. डेस्कटॉपला करणार आहे का? नाही. कुठे करणार आहे? इथे पॉवर क्वेरी. त्यामुळे काय म्हणलं मी, ऑलवेज क्लिक ऑन द ट्रान्सफॉर्मर डेटा. ओके. फर्स्ट वे कोणता बघितला डेटा लोड करण्याचा? थ्रू पॉवर बाय डेस्कटॉप गेट डेटा. Okay, there are the two ways to import the data in Power BI. Interview famous question. In how many way we import the data in Power BI? First one is through Power BI desktop through get data. Clear? Here clear? Clear? Second way आहे through Power Query editor by new sources. जसं की इथं आहे. कुठे आलो मी? पॉवर क्वेरी एडिटरला आलो. इथं न्यू सोर्सेस म्हणून ऑप्शन आहे. न्यू सोर्सेसवर क्लिक करतो. गेट डेटा सारखेच ऑप्शन दिले त्यांनी, डिफरंट. ओके. माझं कोणतं फॉर्मॅटमध्ये? टेक्स्ट एस सीएस. आता मी कस्टमर लुकअप लोड करतो. ओपन. इथं लोड आणि ट्रान्सफॉर्म येईल का? नाहीये ना. का? आपण बॅकएंडलाच डेटा इम्पोर्ट करतोय ना, त्यामुळे. ओके. डेटा काय झाला? पूर्ण लोड झाला. अँड देन ओके. कॅलेंडर झाला, कस्टमर झाला, सगळ्यांचा. पॉवर क्वेरीला येण्यासाठी आधी तिथे डेस्कटॉपला जावं लागतं. हो, डेस्कटॉप. हो, येस. आता मी गेलो डेस्कटॉपला. ओके. आता समजा तुम्ही डेटा लोड केलाय आणि जेव्हा तुम्ही पॉवर बी ओपन करा, तुमचा हा डेस्कटॉप ओपन होतो, राईट. आता मला पॉवर क्वेरीला जायचं, कसं जाणार? गेट डेटा म्हणून काय गेट डेटा? तो मग दरवेळेस थोडी डेटा इम्पोर्ट करणार तुम्ही. कसलं एकटिक होईल दरवेळेस डेटा इम्पोर्ट करणं. ओके. सो इथे ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून एक ऑप्शन आहे. ओके. दिसतं ट्रान्सफॉर्म डेटा. ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करा सगळे. केलं? कुठे गेला तो डेटा? कुठे गेला? बॅक घेऊ गेलो. हां. ओके. जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करतोय तर तो जातो ऑटोमॅटिकली पॉवर क्वेरी एडिटरला. पॉवर बाय डेस्कटॉपला आलोय मी आता. काय कन्फ्युजन झालं? काय? ओके. ऑनलाईन कन्फ्युजन होते का काय? बोला असेल तर. ऑनलाईन अभिजित, आशिष. सर ते फाईलच नाही ओपन. फाईल ओपन होत नाही. काय प्रॉब्लेम येतो? एक्सट्रॅक्ट केलं असेल सर. येस, झिप फाईल मध्ये एक्सट्रॅक्ट केलं ना सगळ्यांनी. जस्ट वेट मी बघतो मी जरा आउट. जस्ट वेट मी काय केलं, आधी पॉवर बाय डेस्कटॉपला होतो, राईट. पॉवर बाय डेस्कटॉप नंतर गेट डेटा केलं. गेट डेटामध्ये एक फाईल सिलेक्ट केली, ट्रान्सफॉर्म डेटा केलं. त्यामुळे कुठे गेलं ते? पॉवर क्वेरी एडिटरला गेला. कुठे गेला? पॉवर क्वेरी एडिटरला. देन मी सेकंड वे कोणता म्हणलेला? बाय न्यू सोर्सेस पण. येस येस. जेव्हा जेव्हा आपण पेजला जातो तेव्हा आपण पॉवर क्वेरी असणार ना, म्हणजे तो पेज काय असतो काय? त्याला पॉवर क्वेरी बोलतात ना. काय म्हणली? परत बोल. सर जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट डेटावरती जाऊ ना, हां. तेव्हा पॉवर क्वेरी पेजवर पॉवर क्वेरी हा टॅब तेव्हाच येईल ना जेव्हा आपण ट्रान्सफर वरती क्लिक करू. राईट. ट्रान्सफॉर्मवर क्लिक केल्यानंतर ते पॉवर क्वेरी एडिटरला ओपन होणार. बरोबर, त्याला पॉवर क्वेरीज म्हणतात. ओके. आणि जेव्हा आपण गेट डेटावरती क्लिक करू तेव्हा पॉवर क्वेरी नसेल, डायरेक्टली डेटा आपण फेच करणार ना. येस, डेटा फेच करणार. दोघांमध्ये फरक काय? दोन्हीकडनं पण आपण अरे डेटा मी काय घेऊ म्हणलं, शकतो. दोन्हीकडून डेटा घेऊ शकतो. मी काय म्हणलेलं आपण, देर आर द टू वेज टू इम्पोर्ट डेटा इन पॉवर बी. ओके. फर्स्ट वे कोणता आहे? थ्रू गेट डेटा. थ्रू गेट डेटा. फक्त वेज आहेत, तुम्ही कसं इम्पोर्ट करा, फक्त वेज आहेत त्याचे. दोन वेज. फर्स्ट गेट डेटा थ्रू पॉवर बाय डेस्कटॉप. इथून तुम्ही डेटा इम्पोर्ट करणार टेक्स्ट या सीएससी म्हणून. जेव्हा टेक्स्ट या सीएससी वर क्लिक करा, ओके, मी क्लिक करतो अगेन आणि मी प्रोडक्ट कॅटेगरी क्लिक करतो, अगेन ओपन करतो. इथं लोड अँड ट्रान्सफॉर्म येईल तुम्हाला. जस्ट वेट. इथं लोड अँड ट्रान्सफॉर्म. आता तुम्हाला माहिती बाबा मला ह्याच्यावर ट्रान्सफॉर्मेशन करायची गरज नाही, मग ट्रान्सफॉर्म डेटा करून उपयोग आहे का काय? नाही. तेव्हा तुम्ही काय यूज करतात? लोड डेटा. लोड डेटा केलं तर पॉवर क्वेरी एडिटरला राहणार का? नाही जाणार. तो कुठे राहणार? पॉवर बाय डेस्कटॉपला राहणार म्हणजे काय की फाईल डायरेक्ट जाणार नाही तिकडे. ओके. सो मी जर लोड केलं, आता काय करतो? क्लीन करायचं असेल तेव्हाच आपण ट्रान्सपोर्ट डेटा हा ऑप्शन यूज करणार. येस, तेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करा. येस.
सगळ्या फाईल्स बॅकएंडला ऑटोमॅटिकली आल्या असणार आहेत. ओके, बट कशाला तुम्हाला जर ह्याच्यावर काही ट्रान्सफॉर्मेशनच करायचं नाही, कशाला तुम्हाला बॅकएंडला जायचं, गरज आहे का काय, नाही गरज. ओके, तरी पण नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही गेट डेटा करता, लोडच्या ऐवजी ऑलवेज ट्रान्सफॉर्म डेटा करायचं. कधीच पॉवर बाय डेस्कटॉपला गेट डेटामध्ये लोड करायचं नाही, ऑलवेज ट्रान्सफॉर्म डेटा. ओके, सर मग ऐका ना, काय सिलेक्ट आपण करणार मी? प्रत्येक डेटा हा रॉ डेटा आहे की नाही ते कसं ओळखणार? म्हणजे करायची की नाही ही डिसिजन कशी घ्यायची? किंवा प्रत्येक वेळेला करायचं? प्रत्येक डेटा हा रॉ डेटा असतो का? तुम्हाला ते काही ट्रान्सफॉर्मेशन होऊन येणार आहे का? म्हणजे आता समज माझ्याकडे डेट आलं, त्यातून तुम्हाला इयर एक्स्ट्रॅक्ट होऊन येणार आहे का? मंथ एक्स्ट्रॅक्ट होऊन येणार आहे का? नाही ना, ते कोणाला करायचं? तुम्हालाच करायचं. कोणता डेटा काय झाला, तो रॉ डेटाच झाला. ओके, प्रत्येक वेळेला आपल्याला ती स्टेप युजच करायची आहे. येस युजच करावं लागतं. क्लिअर आता? क्लिअर येस. आता? कुठं आलो मी आता? पॉवर क्वेरी एडिटरला. कशावरून आलो मी? गेट डेटावरून, पॉवर बाय डेस्कटॉपवरून. ओके, एवढं क्लिअर आहे. सेकंड ऑप्शन आहे माझा न्यू सोर्सेस. मी दोन प्रकारे डेटा इम्पोर्ट करू शकतो. पहिला कुठे बघितला मी? पॉवर बाय डेस्कटॉपला. सेकंड वे आहे न्यू सोर्सेस. कशाला दरवेळेस पॉवर बाय डेस्कटॉपला यायचं? राईट, पॉवर क्वेरी एडिटरने पण ऑप्शन दिलाय ना तो. राईट, जर तुम्हाला सगळी ट्रान्सफॉर्मेशनच करायचे तर कुठं करायचं? डायरेक्ट फर्स्ट काय करा, एक फाईल घ्या, ती फाईल कुठे इम्पोर्ट करा? पॉवर क्वेरी एडिटरला करा, आणि तिथून बाकी सगळ्या फाईल इम्पोर्ट करा. ओके, क्लिअर? ओके, काय करायचं अगेन? न्यू सोर्स. न्यू सोर्स मध्ये जायचं, टेक्स्ट/CSV अँड देन प्रोडक्ट सब कॅटेगरी. तो अनपिवट डेमो नका घेऊ, कोणती टेबल काय जागा असतील ते वाच. केलं नाही झालं का? लोड ट्रान्सफॉर्म आलं का? नाही आलं का? नाही आलं. आपण पॉवर क्वेरी एडिटरलाच ना, ट्रान्सफॉर्मेशन टॅबलच आहे आपण, त्यामुळे नाही आलं. ओके, देन ओके. सर एकदा सांगा ना परत. न्यू सोर्स मध्ये जायचं. गेलो न्यू सोर्स मध्ये, इथंच आहे वरतीच ऑप्शन आहे होम टॅब मध्ये न्यू सोर्स. न्यू सोर्स मध्ये गेलो, टेक्स्ट/CSV. टेक्स्ट/CSV वर सिलेक्ट केल्यानंतर प्रोडक्ट रिटर्न्स डेटा, नेक्स्ट डेटा घेतो. ओके, देन ओपन. सर तो ऑप्शन का नाही आला हे विचारलं, म्हणजे डेटा घ्यायचा कसं हे कळलं मला. बिकॉज ऑफ कोणता आपण option पॉवर नाही आला? क्वेरी, Load- हा बिकॉज ऑफ आपण पॉवर अच्छा, क्वेरी लोड अँड ट्रान्सफॉर्म. ओके, लोड अँड ट्रान्सफॉर्म हा ऑप्शन का नाही आला विचारते. मी काय म्हणलं, आपण पॉवर क्वेरी एडिटरला आहे, मग इथं ह्याच्या बॅकएंडला जाऊ शकतो का? अजून कुठे डेटा जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कुठं होणार आहे? इथेच होणार आहे ना, पॉवर क्वेरी एडिटरलाच होणार आहे. सो इथं काय येणार? इथं ऑप्शन येणार का ते दोन, लोड अँड ट्रान्सफॉर्म? नाही का? त्याला माहिती बा मी पॉवर क्वेरी एडिटरलाच आहे, त्या फाईलला माहिती मी पॉवर क्वेरी एडिटरलाच आहे, त्यामुळे ते ऑप्शन्स येत नाहीये. ओके, ऑनलाईन आता का आलं? सर न्यू Online. सोर्स ऑप्शन अरे तुझं कोणतं पॉवर बी आहे रे? थांब जर मी नंतर बघतो, 2 मिनिट. ऑनलाईन आता कोणता डाऊट होता? कोण होतं ते? क्लिअर आहे का? कोण होती? स्मिता, मी होते. हा झालं क्लिअर. क्लिअर ना आता? हा सर. ओके ओके ओके, झालं. हे 2 वे आहेत फक्त, एवढं लक्षात ठेवा. 2 वेज आहेत. फर्स्ट पॉवर बाय चालेल डेस्कटॉप सर. थ्रू पॉवर क्वेरी एडिटर. काय? आलं म्हटलं सर ऑप्शन. ओके ओके, थांब जरा. ओके, फर्स्ट वे कोणता आहे? थ्रू पॉवर बाय डेस्कटॉप बाय गेट डेटा, फर्स्ट वे. सेकंड वे कोणता आहे? थ्रू पॉवर क्वेरी एडिटर बाय न्यू सोर्स. क्लिअर? 2 वेज क्लिअर? एव्हरीवन ऑनलाईन क्लिअर? येस. ओके, 2 वेज फक्त, कन्फ्यूज नका हो. 2 वे, तुम्ही दोन्ही प्रकारे डेटा इम्पोर्ट करू शकता. ओके, देन मी सांगितलेलं, आता तुम्ही जेव्हा पॉवर बाय ओपन करता तेव्हा कुठे येतात? पॉवर बाय डेस्कटॉपला येतात. कुठे येतात? पॉवर बाय डेस्कटॉपला. जेव्हा तुम्ही जस्ट डबल क्लिक केलं त्या पॉवर बायवर ओपन करायला त्या ऍपला, तर कुठे येणार? तो पॉवर बाय डेस्कटॉपलाच आहे ना. कुठे जाणार का डायरेक्ट पॉवर क्वेरी एडिटरला? नाही जाणार. जर तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटरला जायचं असेल तर इथे ट्रान्सफॉर्म डेटा म्हणून आहे. जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करता तेव्हा तो कुठे जाईल? डेटा पॉवर क्वेरी एडिटर, म्हणजे फ्रंट आपण जाऊ. डेटा नाही, आपण जाऊ. आपण कुठे आता? पॉवर बाय डेस्कटॉपला आहे. जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करेल तेव्हा कुठे जाणार आपण? पॉवर क्वेरी एडिटर. क्लिअर आता? नाही, डायरेक्ट आपण जायचं. सर क्लिक करा नाही तर. येस करतो. आता मी फाईल लोड केला पॉवर क्वेरी एडिटरला,
त्यामुळे इथं अप्लाय चेंजेस येते. ओके, सो आधी अप्लाय चेंजेस करायचे. ठीक आहे. नाही केले तर म्हणजे त्याला लोड काय म्हणताय कल ना काय काय ऍपला ओके, तुम्ही जी लोड मगाशी जी फाईल केली आहे ती अजून लोड झालेली येस नाहीये का? येस येस नाही झालेली, म्हणजे ती फक्त पॉवर क्वेरी एडिटरलाच पोहोचली, आपल्या फ्रंट एंडला नाही आली. ओके, त्यामुळे ते अप्लाय चेंजेस आले. ठीक आहे स्मिता. येस येस. ओके, त्यामुळे काय केलं, अप्लाय चेंजेस करून घेतलं. त्यामुळे डेटा इथं दिसेल बघा तुम्हाला. डेटा पेन ओपन करतो, दिसतं ते का फाईल 4 कस्टमर कॅलेंडर, कस्टमर प्रोडक्ट, सब कॅटेगरी, रिटर्न डेटा. इथं राईटला येस दिसतात सर. ते फाईल, सगळ्या फाईल झाल्या. ओके, आता मला कुठे जायचं, अगेन पॉवर क्वेरी एडिटरला जायचं. सो कोणत्या टॅबवर क्लिक करणार मी, ट्रान्सफॉर्म डेटा. ट्रान्सफॉर्म डेटा क्लिक, कुठं आलं, पॉवर ओके, क्वेरी आणि एडिटर. ह्याच्यामध्ये मला कोणती डेटा क्लीन करायची ती 4 फाईल इकडे येस, दिसते. हा ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला डेटा क्लीन करायचं, काय करायचं, ट्रान्सफॉर्मेशन, एक्सट्रॅक्शन करायचं, जे काय करायचं ते कुठं करणार तुम्ही, पॉवर क्वेरी एडिटरला. क्लिअर स्मिता. येस. आणि इकडे पक्का गेट clear आहे? डेटा मध्ये एकदा जा, म्हणजे मागच्या पेजला परत कुठे? back. अच्छा, इथे नाही, मागे. जातो गेलो. हा जातो, दोनच. आलो. तेव्हा तिकडे कसं परत गेलात तुम्ही मग? अरे खाली ना 2 टॅब्स ओपन होतात, एक पॉवर क्वेरी एडिटर आणि एक पॉवर बाय डेस्कटॉप. मी खालच्या टॅबला गेलो आणि जस्ट पॉवर बाय डेस्कटॉप सिलेक्ट केला. ओके फाईन ओके, सर. कन्फ्युज का होतोय, क्लिअर ना आता. नक्की नक्की ऑनलाइन सगळे. हाँ मेरे को तो डर लग रहा है आपसे. नाही नाही स्मिता, डाऊटचं नाही रे, डाऊट त्याचं नाही टेन्शन. मला तुमचं टेन्शन आहे, समजतंय की नाही, समजतंय ना. अरे का भीती सोपं आहे, खूप वाटते सर सोपं आमची? आम्ही क्वेश्चन विचारतो. आहे. काय काय डर क्यों लग रहा है? अरे मला डर क्यों लग रहा है म्हणजे तुम्हाला समजतंय की नाही ह्याची भीती वाटते का? मला क्वेश्चनचा नाही काय प्रॉब्लेम, तुम्हाला समजायला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. हाँ. ओके, कळतंय ना. ठीक. आता फाईल लोड केल्यात ना मी, तशा सगळ्या फाईल लोड करून घेणार आहे तुम्ही. ओके, तुमचा होमवर्क आहे. मग उद्या आपण सगळे ट्रान्सफॉर्मेशन चालू करू A to Z. फक्त ती अनपिवट डेमो म्हणून फाईल आहे ना, ती नका लोड करू, बाकी सगळ्या फाईल लोड करू. ओके, ठीक आहे. सर ऑनलाईन एकदा क्लिअर. ते गेट डेटाच्या पेजला जा ना, खालच्या वाले. जातो, गेलो. हां, तिथे गेट डेटावरती क्लिक करा. करतो. इथे आपल्याला कुठून डेटा फेच करायचा ते आपण यूज करू शकतो. एक्सेल घेऊ शकतो किंवा आपण एसक्यूएल घेऊ शकतो किंवा येस, सीएसवी फाईल तुमची काय पण फाईल घेऊ शकतो. फॉर्मॅट, येस तुमचे फाईल फॉर्मॅट कोणत्यामध्ये, त्या फॉर्मॅटमध्ये आपण डेटा इम्पोर्ट करू शकतो. आता आता तुम्ही ती माझा कोणता सीएसवी फॉर्मॅट होता, फाईल हा ती येस घ्या ना एकदा. CSV फॉर्मॅट होता, घेतो. ओके, नेक्स्ट. घ्या ना कोणता पण फाईल एक. ते रिटर्न झालं ना, स्टेज डेटा घेतलं. बोल. ओके, आता इथे परत आपण पॉवर क्वेरी पेजला जाणार, ट्रान्सफर केलं. राईट राईट. जर लोड केला असतं तर डेटा कुठं राहिला असता, डेटा राहत नाही, आपण राहतो कुठं, पॉवर बाय डेस्कटॉपला. डेटा गेला ऑटोमॅटिकली, बॅकएंडला डेटा पोहोचलेला आहे, बट आपल्याला ट्रान्सफॉर्म डेटा क्लिक केलं तर आपलं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय ना, सो आपण पण जातो त्याच्यासोबत ह्याला बॅकएंडला. ओके, क्लिअर आता. मग तो लोड वाला ऑप्शन कधी यूज करताय का तुम्ही? नाही, लोडचा आपण ऑप्शन कधीच यूज नाही करत, मोस्ट ऑफ द टाइम नाही यूज करत. ओके फाईन. ऑलवेज डू ट्रान्सफॉर्म डेटा, ऑलवेज. ज्या MNC मध्ये काम करतात तेव्हा पण ट्रान्सफॉर्म डेटा, ऑलवेज. येस, थँक्यू. ओके, येस. क्लिअर सगळ्यांना, क्लिअर. व्हॉट आर द 2 ways ऑफ इम्पोर्ट द पॉवर बाय? get data and power query editor process. बाय न्यू सोर्सेस. ओके, क्लिअर, नक्की डेटा अंडरस्टँड झालाय पूर्ण. आज लोड करून घ्या सगळ्या फाईल. कशा अनपिवट डेमो जी फाईल आहे ती सोडून सगळ्या फाईल लोड करून घेतात. ओके, ठीक आहे. आता येस स्मिता. नो सर. ओके, आता जेव्हा मी माझी फाईलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल सगळे, ओके, सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे, मला अप्लाय करायचे ते स्टेप्स. ओके, सो इथं क्लोज अँड अप्लाय. सो क्लोज अँड अप्लायवर क्लिक करा. सो पॉवर क्वेरी एडिटर क्लोज पण होईल आणि ते स्टेप्स आपण केले ते अप्लाय पण. क्लोज आणि अप्लायवर क्लिक करा.
केलं क्लिक. कुठं आलो आपण आता डायरेक्ट पॉवर बाय डेस्कटॉपला आलो, क्लोज अँड अप्लाय केलं. ओके, देन फाईलमध्ये जावा आणि सेव्ह ॲज करा. ओके, सेव्ह ॲज डेस्कटॉप म्हणजे तुमची फाईल ऑलवेज डेस्कटॉपला दिसेल. 835 आहे ना, DA9 ना, DA9 टाकतो अँड देन फाईल सेव्ह करा. ओके, पॉवर बायचं काय म्हणलेलं एक्सटेन्शन काय आहे, PBIX PBIX. अँड फाईल सेव्ह करा. ओके, फाईल सेव्ह झालेली. देन आता क्लोज केली ते चालेल. देन ओनली सेव्ह. डन. ओके, ती फाईल तुम्हाला इथं कुठे दिसेल, डेस्कटॉपला. मी डेस्कटॉपला सेव्ह केली DA9. ओके, सो जेव्हा रिपोर्ट ओपन करा डायरेक्ट DA9 वर क्लिक करायचं, पॉवर बीआयला जात नाही बसायचं. इझी वे. ओके, क्लिअर. सर जेव्हा आपण इकडून फाईल ओपन करू तेव्हा पण आपण तिकडे पॉवर बीआय सारखंच पेज ओपन होणार ना? येस येस येस. तुम्ही कोणतीही फाईल ओपन करा पॉवर बीआयची, ती ऑलवेज पॉवर बाय डेस्कटॉपलाच जाते. मग तिथून तुमचा डिसिजन असतो ट्रान्सफॉर्मर जायचं की बाबा मला इथून डायरेक्ट व्हिज्युअलायझेशन चालू करायचं. पण डायरेक्ट आपण स्टार्ट कधी व्हिज्युअलायझेशन करत नाही, फर्स्ट ट्रान्सफॉर्मेशन करतो देन व्हिज्युअलायझेशन. क्लिअर. ऑनलाईन सगळे क्लिअर, सगळ्यांना क्लिअर आहे.